आमच्या प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या बायबल स्टडीला आपण सुरू करूया. आजच्या मन्नासाठीचा जो शास्त्रभाग आहे मत्तई याचा शुभवर्तमान याचा 16वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान 16वा अध्याय 13 ते 20 वचन. 13 ते 20 वचन. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बर्योना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. प्रभूची स्तुती असो. आज चा विषय जो आहे की मी आपली मंडळी रचीन, फार महत्त्वाचा आहे की तुम्ही आणि आम्ही मंडळीबद्दल शिकत आहोत आणि मंडळीतील सेवेबद्दल शिकत आहोत. आणि बऱ्याच वेळेस आमच्यामध्ये कन्फ्यूज असतो आपण की काय आपण कोणत्या कशाचा भाग आहोत. बऱ्याच वेळेस विश्वासणाऱ्यांना मंडळी आणि मंडळीचं महत्त्व आज माहीत नाही. आमच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनात मंडळी ही किती महत्त्वाची आहे त्याबद्दल आज पाहणार आहोत की येशू ख्रिस्त फार महत्त्वाच्या गोष्टी. बघा, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त फिलिपेच्या कडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले. बघा, आता या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन आहे. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत आहे आणि आम्ही गेल्या अनेक दिवसापासून, अनेक आठवड्यांपासून आम्ही शिकत आहोत की तुम्ही आणि आम्ही शिष्य आहोत आणि येशू ख्रिस्ताच्या अनुकरण करणारे आम्ही शिष्य आहोत. आणि ख्रिस्त आमचा पुढारी आहे, ख्रिस्त आमचा मस्तक आहे, ख्रिस्त आमचा कित्ता आहे, आम्ही त्याचे शिष्य आहोत. आम्ही बघितलं कशा प्रकारे आम्ही शुभवर्तमान गाजवलं पाहिजे. पण आज मंडळी म्हणून जेव्हा आम्ही बघत आहे की येशू ख्रिस्त या संभाषणामध्ये काय करत आहे, तो त्याचं येणारं मरण, वधस्तंभावरचं मरण आणि पुनरुत्थानाबद्दल तो काय करत आहे, आपल्या शिष्यांशी काय करत आहे, बोलत आहे. 16व्या वचनामध्ये पेत्र फार सुंदर कन्फेशन देत आहे. तो म्हणत आहे, शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. बघा, या ठिकाणी आम्हाला पेत्राची कबुली दिसत आहे. आणि या संभाषणानंतर 18व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त फार महत्वाची गोष्ट सांगतो. काय म्हणतो? आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही एक चालणार नाही. आता या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगत आहे की मी, तो अभिवचन सांगत आहे, तो भविष्यवाणी करत आहे
आणि तो अभिवचन घेऊन सांगत आहे की मी ही मंडळी रचणार आहे. तो प्रॉमिस करत आहे टू बिल्ड हिज चर्च. मंडळी आज बांधणार आहे. प्रियानो, बऱ्याच वेळेस आम्ही मंडळीकडे एक दुजाभाव करतो किंवा आम्ही मंडळीकडे बघताना किंवा मंडळीचे महत्त्व जे आम्ही बघतो ते आमच्या जीवनात फार कमी लेखत आहोत. पण जेव्हा आम्ही मंडळी म्हणतो तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो ती मंडळी मी बांधणार आहे. आणि जेव्हा तो हे म्हणत आहे तेव्हा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याचे प्रश्न आहेत ते मिस्ट्रीज आहेत. आणि आज आम्ही त्याच जे काय म्हणतो गूढ रहस्य आहे त्याचाच उलगडा आज आम्ही करणार आहोत. आणि जेव्हा हे संभाषण आम्ही नीट समजून घेऊ तेव्हा आम्हाला समजेल की मंडळी ही किती महत्वाची आहे. बरेच लोक किंवा म्हणतात पॅरलल मिनिस्ट्रीज किंवा पॅरलल चर्चेस आहेत, नाही का, अनेक संस्था आहेत त्या पॅरलल चर्चेस आहेत. अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत, अनेक ज्ञानी लोकांनी म्हणलेलं आहे. पण आज आम्ही देवाचं वचन काय सांगत आहे, आज मंडळीबद्दल लोक काय म्हणतात त्यापेक्षा येशू ख्रिस्त काय म्हणत आहे आणि परमेश्वराची मंडळीकडून काय योजना आहे आज आम्ही बघणं फार गरजेचं आहे. नाहीतर आम्ही मंडळीचा भाग आहोत आणि जर आम्ही मंडळीचं महत्त्व जर आम्हाला समजलं नाही तर आमचं ख्रिस्ती जीवन हे व्यर्थ असणार आहे. लक्षात ठेवा, तो विश्वास व्यर्थ असणार आहे. आणि म्हणून ज्या विश्वासावर आम्ही चालत आहोत आणि त्या विश्वासाच्या द्वारे ज्या मंडळीत आम्ही आलेलो आहोत त्या मंडळीचं महत्त्व आम्ही समजणं फार गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला समजतं की प्रश्न आहे आमच्या समोर की मंडळी कोण रचित आहे किंवा कोण बांधत आहे. आणि त्याचं उत्तर येशू ख्रिस्त म्हणतो की मी या खडकावर मी आपली मंडळी रचीन. बघा, ख्रिस्त म्हणत आहे की मी ही मंडळी रचणार आहे. आणि तो म्हणतो ही माझी मंडळी आहे. बघा, हे कुणाच तरी दुसऱ्यासाठी तो बांधत नाही. तो म्हणतो ही मंडळी माझी आहे आणि मी ती मंडळी काय करणार आहे, रचणार आहे. जेव्हा आम्ही मंडळीचा उगमस्थान बघतो तेव्हा आम्हाला समजतं की ख्रिस्तानं ही मंडळी स्थापित केलेली आहे. आणि आम्ही निवास मंडपातून अभ्यास करत आहोत. पेंटिकॉस्टच्या सणा दिवशी आम्ही बघत आहोत की येशू ख्रिस्तानं आधीच भविष्यवाणी केली होती की त्या शिष्याला सांगितलं की येरुशलेम सोडून कुठे जाऊ नका, नाही का. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला आणि मंडळीची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. प्रियानो, ही ख्रिस्ताची मंडळी. येशू ख्रिस्तानं अभिवचन दिलेलं आहे की माझी मंडळी आहे, मी ती रचणार आहे. जेव्हा मी या वचनाकडचा अभ्यास करतो आम्हाला एक गोष्ट समजते. आणि पवित्र शास्त्राचा जेव्हा मी अभ्यास करतो, पवित्र शास्त्रातील वचनांचा अभ्यास करतो आणि वचन आम्हाला एकच गोष्ट सांगतात की तो खडक आहे. ख्रिस्त हा खडक आहे. वाचूया आपण जरा 3-4 वचनं वाचूया आणि आपल्याला समजा की ही मंडळी जी रचलेली आहे, मंडळीची जी इमारत जी रचली जात आहे तिचा खडक कोण आहे. ही मंडळी वाळूवर रचलेली नाहीये, दगडांवर रचलेली नाहीये, तर ती खडकावर रचलेली आहे. आणि म्हणून जेव्हा मी ख्रिस्ताची छाया जुन्या करारात बघतो आम्हाला समजतं की येशू ख्रिस्त हा जुन्या करारातील खडक आहे. आपण उघड्या स्तोत्रकर्ता काय म्हणतो बघा, 18वा अध्याय आणि 31व्या वचनात, परमेश्वरा वाचून दुसरा देव कोण आहे, आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे. इंग्लिशमध्ये रॉक म्हणलेला आहे. ही इज द रॉक. कोण आहे, दुसरा कोण आहे. 18:46 सांगतं, परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद हो, माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा हो. इथंही पुन्हा मला तो शब्द
खडक म्हणलेला आहे. स्तोत्र 18:46. जेव्हा मी स्तोत्रांमध्ये बघतो 62 आणि 2 मध्ये, तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. बघा स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे की तोच माझा खडक आहे, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी कधीही ढळणार नाही. म्हणजे जी इमारत त्या खडकावर उभी आहे. आम्हाला डोंगरावरच्या प्रवचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते एक शहाण्या मनुष्यानं घर बांधलं, एका मूर्ख मनुष्यानं घर बांधलं. शहाण्यानं कशावर बांधलं? खडकावर घर बांधलं. मूर्खानं काय केलं? वाळूवर घर बांधलं. पण जेव्हा वादळ आला, वारा आला, कोणतं घर टिकलं? जे खडकावर आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो त्या खडकावर मी माझी मंडळी टाकणार, उभा करणार आहे, ती कधीच ढळणार नाही. बघा हे कुणाच्या मुखातून हे शब्द आहेत? देवाचा पुत्र, जो योहानच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते. तो योहान म्हणतो की येशू ख्रिस्त हा कोण आहे? खरा देव आहे. तो म्हणताय की मी माझी मंडळी त्या खडकावर रचणार आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रात जेव्हा आम्ही वचन वाचतो, हे जे खडक जिथं जुन्या करारात वापरलेलं आहे ते ख्रिस्ताचं दर्शक आहे. आता जेव्हा आम्ही नव्या करारामध्ये येतो, बघा पावलाचा खडक कोण होता? आपणही शिष्य आहोत, आपणही याजक आहोत, आम्हाला नव्या करारातले आम्ही लोक आहोत. पण जेव्हा आम्ही नव्या करारामध्ये अभ्यासतो, आम्हाला पाहायला मिळतं की पावलाचाही खडक होता. आता बघूया आपण वचन, रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 33वा वचन काय म्हणते? त्याप्रमाणे शास्त्रलेखात लिहिले आहे, पहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सियोनेत ठेवतो, त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फज्जित होणार नाही. किती सुंदर पाऊल त्या खडकाविषयी बोलत आहे की परमेश्वरानं असं म्हणलेलं आहे की मी सियोनेमध्ये तो अडखळण्याचा काय करणार आहे? तो खडक ठेवणार आहे. आणि त्याच्यावर जो भाव ठेवतो, त्याच्यावर जो विश्वास ठेवतो, तो कधीही काय होणार नाही? फजित होणार नाही. बघा, ज्या खडकावर मंडळी रचण्याचा ख्रिस्तानं अभिवचन दिलेला आहे, पावलाचाही तो काय खडक आहे. बघा 1 कोरिन्थ याचा 3रा अध्याय आणि 11 वचन सांगते, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणालाही घालता येत नाही. बघा, नेहमी आम्ही पाया त्या खडकावर घालतो. बघा, आज नव्या जमान्यात आम्ही पाया खडका नसला तरी आम्ही बांधू शकतो. पण जुनी पिढीत बघा, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जे खडकावर घर बांधलेलं आहे ते कधीही ढळत नाही. आणि पावलाचा तो खडक आहे, तो काय? पाया आहे. एका चांगल्या इमारतीचा, एका चांगल्या जीवनाचा, एका चांगल्या मंडळीचा तो खडक आहे. बघा 1 कोरिन्थ 10 ते 4 वचनही तो म्हणतो. बघा, आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. आता पाऊल ख्रिस्त आणि जुन्या करारात त्या प्रवासात इस्रायल लोकांनी कसं ते दगडातून पाणी पिले त्याबद्दल तो कसं जोडत आहे. बघा, तो म्हणतो की ते सर्व आध्यात्मिक पाणी पिले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. आणि या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे ही माझी इच्छा नाही. प्रियानो, आज अनेक लोक आज मंडळीमध्ये 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले ख्रिस्ती जीवन जगत आहेत. पण आज पाऊल त्या लोकांना म्हणत आहे की तो खडक कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि त्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, हे ख्रिस्ताचं अभिवचन आहे. म्हणजे इथं आम्हाला समजतं की ख्रिस्तावर रचली जाणारी कुठली संस्था नाहीये. ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर
उभा राहणारी ही कोणती तरी मीटिंग नाहीये. तर येशू ख्रिस्त म्हणतो, मी या खडकावर, जो ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर जो पाया आहे त्यावर मी मंडळी, माझी मंडळी मी रचणार आहे. इथं आम्हाला समजतं की मंडळीचं महत्व आम्हाला समजतं की ही मंडळी कोण उभा करत आहे, कोण बांधत आहे. स्वतः ख्रिस्त त्या खडकावर तो काय करत आहे, बांधत आहे. म्हणून पावलाचा खडक कोण आहे बघा किती सुंदर आहे. आपण इफिसकरास पत्र अनेकदा वाचलेलं आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 19 पासून 22 वचनापर्यंत आम्हाला किती सुंदर पावलाचं बघा प्रगटीकरण. आज आमच्या जीवनात ते प्रगटीकरण नाहीये, म्हणून आज आम्हाला मंडळीचं गांभीर्य नाहीये, आम्हाला ते प्रगटीकरण नाहीये, म्हणून आम्हाला मंडळीचं महत्व कळत नाही. आम्हाला हे प्रगटीकरण नाही म्हणून आम्ही मंडळीमध्ये कार्यशील नाहीये. आम्हाला हे प्रगटीकरण नाही म्हणून आम्ही मंडळीमध्ये आमचा सहभाग आज नाही आहे. त्याचं कारण आहे की आम्हाला ख्रिस्ताच्या त्या मंडळीचं प्रगटीकरण नाही आहे. प्रियानो, ख्रिस्ताच्या दृष्टीनं, देवाच्या दृष्टीनं ही मंडळी अति महत्वाची आहे. मी हे का सांगत आहे, कारण मंडळीचं महत्व आम्हाला समजणं, कारण येशू ख्रिस्त मंडळीलाच घ्यायला येणार आहे. जर आम्हाला मंडळीचं खरा अर्थ समजला, खरंच जर आम्ही या मंडळीचे भाग बनलो तर आणि तरच आमचं सार्वकालिक जीवन काय असणार आहे, सुरक्षित असणार आहे. बघा, पाऊल इफिसच्या मंडळीला जिथं ते कौटुंबिक रहस्य, फॅमिली सिक्रेट तो सांगत आहे, त्या ठिकाणी तो म्हणत आहे, तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाही. पूर्वी परके होता, उपरे होता, पण जेव्हा तुम्ही मंडळीचा भाग झालेला आहात, तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहात, तुम्ही आता कोण नाही, परके व उपरे नाही, पण पवित्र जनाच्या बरोबरचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. बघा, इथं सांगत आहे की तो तुम्ही पवित्र जनाबरोबरचे नागरिक आहे. म्हणजे देवाच्या दृष्टीने जे पवित्र जन, होली सेंट्स आहेत, त्यांच्या बरोबरचे तुम्ही नागरिक आहात व देवाच्या घरचे आहात. म्हणजे देवाच्या घरचे म्हणजे त्याच्या रक्तातले, त्याच्या जवळचे नातेवाईक तुम्ही आहात. तुम्ही त्याचे लोक आहात. आता आधी परके होता, उपरे होता, पण आज ती परिस्थिती नाहीये. बघा, हे कधी होणार आहे, आम्ही देवाच्या घरामध्ये कधी असणार आहे, आम्ही देवाचे नागरिक किंवा त्या पवित्र जनांचे सहनागरिक आम्ही कधी होणार आहे, जेव्हा आम्ही मंडळीचा भाग असणार आहे. पुढं म्हणले, प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. आणि आम्हाला हे पाहायला मिळतं की 5 पदरी सेवा जी मंडळीला दिलेली आहे त्यातले पहिले 2 कोण आहेत, प्रेषित आणि संदेष्टे. या प्रेषित आणि संदेष्टांच्या पायावर, या पायावर तुम्ही रचले जात आहात. हा इथं फार सुंदर पाऊल म्हणतो. स्वतः ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे, त्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. किती सुंदर आहे बघा. येशू ख्रिस्त म्हणतो, मी या खडकावर आपली मंडळी रचीन, आणि ती मंडळी रचीन, तो खडक मी आहे. त्या खडकावर पाया कोण आहेत, तर प्रेषित आणि संदेष्टांचं शिक्षण आहे. आणि तुम्ही कोण आहात, आता आपण पुढे बघणार आहे की आपण खडक नाहीये, तर आपण धोंडे आहोत, आपण दगड आहोत. खडक आणि धोंड्यामध्ये फरक आहे, आपण पुढे नंतर बघणार आहोत. पण पाऊल काय सांगत आहे बघा. पाऊलाला या मंडळीचं प्रगटीकरण होतं, ख्रिस्ताचं प्रगटीकरण होतं, आणि म्हणून तो मंडळीला ते रहस्य सांगत आहे. पूर्ण इफिसकरास पत्र हे फक्त मंडळीसाठी दिलेलं आहे.
हे शुभवर्तमान सांगण्याचं पत्र नाहीये. हे मंडळीला आणि मंडळी फार महत्वाच्या गोष्टी पाऊल 5व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये आम्हाला काय करत आहे तो उलगडून सांगत आहे. आता बघा, पाऊलाचा खडक ख्रिस्त आहे. आता पेत्राचा खडक कोण आहे बघा. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय 7 ते 8 वचन. म्हणून तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यांना ती मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना बांधणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागणाऱ्याचा धोंडा व अडकळणाचा खडक असा झाला. हे वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेले आहेत. आता पेत्र सुद्धा आम्हाला सांगत आहे की हा ख्रिस्त कोण आहे, तो सियोनात ठेवलेला कोण आहे, तो यहुदी लोकांसाठी अडखळण्याचा काय तो खडक आहे. त्यांनी विश्वास ठेवला नाही, ते अडखळले. पण जे विश्वास ठेवतील ते देवाचं वचन सांगते कधीच फज्जित होणार नाही, कधीच ते अडखळणार नाहीत. प्रियानो, आज अनेक लोक मी काय म्हणतो, अनेक लोकांना जे ऑनलाईन ऐकत आहेत, जे इथं बसलेले आहेत, त्यांना एकच गोष्ट सांगत आहे. आज ही जर आम्ही मंडळी जी रचली जात आहे ख्रिस्ता म्हणलेल्या खडकावर, ते जर आम्ही मूर्खपणात जर आम्हाला वाटत असेल, प्रियानो, आम्हीही अडखळणार आहोत आणि आम्हीही त्या नाशाकडे जाणार आहोत. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे की मंडळी आणि मंडळीमध्ये जे आशीर्वाद आहेत ह्याचं कारण काय? कारण ती मंडळी ख्रिस्त त्याच्या स्वतःवरती मंडळी रचत आहे. आणि म्हणून आम्हाला दुसरी कोणती तत्व घेऊन चालायचं नाही. आम्हाला 2च प्रकारची तत्व आहेत, ख्रिस्त म्हणलेला सत्य सिद्धांत आणि मग प्रेषित आणि संदेष्टे. प्रेषित नव्या काळातले शिक्षक आहेत, जे ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचे साक्षीदार आहेत, पहिल्या मंडळीचे सभासद आहेत. त्याने आम्हाला पत्रांमध्ये जे सिद्धांत दिलेले आहेत ते प्रेषितीय सिद्धांत आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, या मंडळीवर, त्या सिद्धांतावर मी काय केलेलं आहे, तुम्हाला रचणार आहे. म्हणून आम्ही आमचे सिद्धांत लोक काय म्हणतात ते न घालता पत्रांमध्ये प्रेषितांनी काय सांगितलेलं आहे त्या सिद्धांतावर मंडळी रचली जाणं गरजेचं आहे. आणि संदेष्टे कोण आहेत? जुन्या करारातील संदेशशास्त्र आहे, त्यावर रचली जात आहे. आणि येशू ख्रिस्तही अमावस्या दिशेने जाणाऱ्या त्या शिष्यांना तेच म्हणत आहे, तुम्ही मतिमंद आहात, कारण तुम्हाला संदेशशास्त्रात काय लिहिलेलं आहे माझ्याबद्दल हे तुम्हाला माहीत नाही. आम्ही मंडळी म्हणून संदेशशास्त्रावर आम्ही उभा राहणार. जुन्या काळात ख्रिस्ताबद्दल काय सांगितलेलं आहे हे आमचा पाय आहे, ते सिद्धांतावर आम्ही रचले जाणार आहे. आणि प्रेषितांनी आम्हाला नव्या करारात, जुन्या करारातील सिद्धांतावर, आम्हाला नवीन करारातील सिद्धांत मांडलेले आहेत, ते आम्ही शिकणं. आणि मग पुढच्या तिन्ही सेवा ज्या आहेत, सुवार्तमाकार, पाळकीय सेवा आणि शिक्षणाची सेवा, या तिन्ही सेवा आहेत ज्या मंडळीत ऑपरेट होणे गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही मंडळीकडे बघतो, मंडळीतला पहिला प्रश्न आहे की मंडळी कोण बांधत आहे? तर मंडळी ख्रिस्त बांधत आहे. आणि त्या मंडळीचा खडक जो आहे, कोनशिला जो आहे, तो कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि म्हणून द चर्च इज ऑन अ सॉलिड फाउंडेशन, एका मजबूत अशा पायावर, त्या खडकावर मंडळी उभा आहे. आणि जेव्हा ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर जेव्हा मंडळी उभा असते, कोणतीही अरेस्ट येऊ देत, कोणतंही संकट येऊ दे, ती कधीही ढळत नाही, कधीही ती मंडळी फजित आणि लज्जित होत नाही. त्याचं कारण आहे की मंडळी तुम्ही आणि मी बांधत नाही, कच्ची सरांनी बांधलेली नाही, तरी कोणी बांधलेली आहे? ख्रिस्त म्हणतो की मी माझी मंडळी काय करणार आहे? रचणार आहे.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मंडळी काय आहे. बघा, येशू ख्रिस्त म्हणतो मी ती मंडळी रचणार आहे. मग प्रश्न आहे की मंडळी काय आहे. चर्च, फार सुंदर ग्रीक शब्द आहे क्लेशिया, आणि त्याचा अर्थ आहे बोलवलेल्या लोकांचा समूह. फार महत्वाचा आहे. जेव्हा मी इब्रिकरास पत्र वाचतो, इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 23 वचनामध्ये आम्हाला समजतं की ही मंडळी काय आहे. स्वर्गातील यादीतल्या, आता स्वर्गातली यादीबद्दल तो बोलत आहे. स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे. बघा, मंडळी कोण आहे. तारण पावलेल्या लोकांचा समूह आहे जे स्वर्गामध्ये आहेत. इब्रिकराचा लेखक म्हणतो तारण पावलेले लोक कोण आहेत, तर त्यामध्ये ती मंडळी आहे. म्हणजे मंडळी आहे जी तारण पावलेल्या लोकांचा समूह आहे. दुसरी मंडळी काय आहे. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 18 ते 23 वचनामध्ये आम्हाला अनेक व्याख्या या मंडळीची आम्हाला पाहायला मिळते. काय मंडळी, कोण आहे मंडळी. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तोच म्हणजे ख्रिस्तच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काय आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर व त्याच्याद्वारे समेट करावा असे पित्याला बरे वाटले, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्म करत मनाने वैरी झाला होता. आता बघा, पाऊल पुन्हा ते एफिसकरा पत्रातील भाषा तो बोलत आहे. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अडल राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक आहे, त्याच्या आशेपासून तुम्ही ढळणार नाही, तर हे होईल. बघा, पाऊल काय म्हणतात, किती सुंदर तो या मंडळीच्या स्थापनेचा तो सार सांगत आहे. मंडळी काय आहे, तर आम्ही पूर्वी दुष्कर्म करणारे होतो, आम्ही पूर्वी परके होतो, पण येशू ख्रिस्तानं जेव्हा मंडळी रचायची ठरवली, त्यानं काय केलं, तुमच्या आणि आमच्यासाठी. आम्ही पूर्वी मनाने स्वतःसारखे मनाने भ्रष्ट होतो, दुष्कर्म करणारे होतो, पण आम्हाला काय केले, आमच्यावरती कृपा केलेली आहे, आम्हाला त्यांना एकत्र केलेलं आहे. कशासाठी, आम्हाला या मंडळीत का आणलेलं आहे, ही मंडळीची स्थापना करायला ख्रिस्ताने का ठरवलेलं आहे, या मंडळी काय आहे, तर त्यांनी त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्यासमोर निष्कलंक, निर्दोष आणि पवित्र असे उभा राहावे. म्हणजे मंडळी कोण आहे, जी निष्कलंक आहे, निर्दोष आहे, पवित्र आहे. म्हणजे पवित्र जन जे आहेत, जे ख्रिस्तासमोर उभा राहणार आहेत, ती कोण आहे, मंडळी आहे. बघा, थोडक्यात काय, मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. मंडळी
हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आता मंडळीनं काय करायचं? बऱ्याच वेळेस मंडळ्या अनेक गोष्टी करायला लागल्यात. आज अनेक लोकांना गौरव पुरस्कार द्यायला लागलेले आहेत. अनेक लोकांचं गौरव करायला लागलेले आहेत, नाही का? आज अनेक मंडळांमध्ये आम्ही बघतो मनुष्यांचं गौरव केलं जात आहे. पण आज काय म्हणते बघा, इफिसकरास पत्र 3 अध्याय आणि 21 वचन. मंडळी कोण आहे? खरी मंडळी कोण आहे? त्याला म्हणजे ख्रिस्ताला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढ्या युगानयुग गौरव असो. बघा मंडळी कोण आहे? आम्ही प्रश्न विचारतो, मंडळी कोण आहे? तर मंडळी जी ख्रिस्ताचं गौरव नेहमी करते. बघा ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये फक्त ख्रिस्ताचंच गौरव, कुठल्याही मनुष्याचं गौरव होता कामा नये. मंडळीची जबाबदारी आहे, मंडळीचं कर्तव्य आहे आणि मंडळी अशासाठी स्थापित केलेली आहे की आम्ही नित्य युगानयुग ख्रिस्ताला गौरव द्यावं. कुठल्याही मनुष्याला मंडळीमध्ये गौरव द्यायचा आम्हाला अधिकारच नाही, कारण आम्ही बांधणारे नाहीये, ख्रिस्त बांधणार आहे. आम्ही खडक नाहीये, ख्रिस्त खडक आहे. आमच्या ज्ञानावर मंडळी रचली जात नाही, तर प्रेषित आणि संदेष्टे यांच्या सिद्धांतावर मंडळी जात आहे. आम्ही कोण आहे? आम्ही फक्त या शरीराचे अवयव आहोत. आणि म्हणून आम्ही युगानयुग नेहमी त्याला काय करणारे असणार पाहिजे? गौरव देणारे आहे. आता मंडळी कोण आहे? बघा इफिसकरास पत्र 5 अध्याय 23 ते 32 वचन कोणतरी वाचल? कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. जसा ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. बघा ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे. अनेक लोक असं इंटरप्रिटेशन करतात की मस्तक हे मोठमोठ्या संस्था आहेत, बायबल सोसायटी आहे, बायबल कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, ते मस्तक आहेत. पण आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की बायबल काय सांगतो, लोक काय सांगतात, पुस्तक काय सांगतं, मानवी संप्रदाय काय सांगतो. बघा कोणत्या संस्था विरुद्ध आपण नाहीये, पण कोणत्याही संस्था ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर उभे नाहीयेत. आणि ख्रिस्ताने जे अभिवचन दिलं, मी माझी मंडळी रच, मी कुठली संस्था रचीन म्हणलेलं नाहीये. त्यामुळं आम्ही हे संभ्रम आमचा बाजूला करणं, वस्तुस्थिती काय, देवाचं वचन आम्हाला काय सांगतात, म्हणून भाबड कथा, भाबड गोष्टीकडे लक्ष न देता आम्ही देवाचं वचन काय सांगतो त्यावर आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. आज अनेक कॉलेजेस आहेत, फार सुंदर काम चाललेलं आहे, पण अनेक कॉलेजेस पण आहेत जे मानवी संप्रदायांच्या तत्वावर शिकवलं जात आहे आणि वेगवेगळे डॉक्टरीन्स आज समाजामध्ये आलेले आहेत. असे चांगले कॉलेजेस आहेत जिथून चांगले टीचर्स आलेले आहेत आणि चांगल्या मंडळ्या उभा करत आहेत. पण शेवटी सगळे संस्था यासाठीच काम आहे की मंडळी उभा राहावी. मंडळी म्हणून मंडळी ही सगळ्यात महत्वाची आहे तुमच्या आणि आमच्यासाठी. आणि म्हणून कुठलीही संस्था मंडळीचं स्थान कधीही घेऊ शकत नाही, कारण ख्रिस्त या मंडळीचा कोण आहे? मस्तक आहे. कुठली संस्था मस्तक नाही, कुठला मोठा बिझनेसमॅन मस्तक नाही, कुठला मोठा डोनर मंडळीचा मस्तक नाही, तर मंडळीचा मस्तक, ऑपरेट करणारा मस्तक कोण आहे? ख्रिस्त आहे. बघा ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली,
तशी तुम्ही आपल्या पत्नींवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र, निर्दोष असावी. याचप्रमाणे पतींनी आपल्या पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. जो कुणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो. जसे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करतो तसेच तो करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, त्याच्या हाडामासाचे आहोत. म्हणून पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभय एक देव होतील. हे रहस्य मोठं आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी याविषयी बोलत आहे. पाऊल फार क्लिअर करत आहे. बघा, ख्रिस्त मंडळीशी जडून राहिलेला आहे आणि ख्रिस्त मंडळीचं पालन पोषण करत आहे आणि ख्रिस्त आमच्यावर प्रीती केलेली आहे आणि ख्रिस्तानं मंडळीसाठी आपला प्राण दिलेला. कुठल्या संस्थेसाठी प्राण दिलेला नाही, लक्षात ठेवा. कोणासाठी दिलाय? मंडळीसाठी. फार महत्वाचं आहे प्रियानो. ख्रिस्तानं मंडळीसाठी प्राण दिलेला आहे आणि ख्रिस्ताच्या दृष्टीनं मंडळी ही कोण आहे? त्याचं स्वतःचा देह आहे, त्याचं शरीर आहे. किती महत्वाचं आहे बघा. मंडळी कोण आहे? ख्रिस्ताचं शरीर आहे. मंडळीला पालन पोषण कोण करत आहे? ख्रिस्त मंडळीचं पालन पोषण करत आहे. आणि पाऊलमध्ये हे रहस्य काय आहे? फार मोठा आहे, फार मोठा आहे. आज आपल्याला वेळ नाहीये, पण जेव्हा आपण इफिसकरास पत्रामध्ये आम्ही शिकलेलो आहोत की ती तिची मंडळी आहे, नाही का? मराठीमध्ये आणि हिब्रू सगळं सेम आहे बरं का. आपण म्हणतो नाही आमची मंडळी म्हणजे कोण? ब्राईड, नाही का? पत्नी म्हणजे माझी कोण आहे? मंडळी आहे. सेम दोन्ही ईस्टर्न लँग्वेज आहेत, ईस्टर्न कल्चर आहे. आणि तसंच ख्रिस्तमध्ये ही माझी मंडळी आहे. पती पत्नी जसं एक शरीर असतात तसं मंडळी आणि ख्रिस्त हे काय आहे? एक शरीर आहे. फार महत्वाचं आहे प्रियानो. आता पेत्र काय म्हणताय बघा. आता इथं क्लिअर आहे. तो काय म्हणताय? 1 पेत्रेचा 2 अध्याय 5 वचन. तुम्ही स्वतः. आता बघा इथं खडक आणि धोंडे फरक काय? मगाशी जे म्हणलं ख्रिस्त आमचा कोण आहे? खडक आहे. खडक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? खडक बघितलंय तुम्ही? हा, हलणार असतोय खडक, भक्कम असतो खडक. मग खडक जेव्हा फुटतो ना तेव्हा त्याची काय होतं? दगड तयार होतो. समजलं? खडक जो कधी हालत नाही, खडक फोडले की त्याचे तुकडे जे होतात ते काय आहेत? दगड आहे. तो काय म्हणते बघा पेत्र, तुम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. आता तुम्ही आणि आम्ही पवित्र याजकगण आहोत. कधी आम्ही कधी आहोत याजकगण? जेव्हा आम्ही धोंड्यासारखं त्या मंदिरामध्ये रचले जाऊ, त्या मंडळीमध्ये आम्ही जेव्हा रचू तेव्हाच आम्ही याजक. का रचलेला? आम्हाला धोंडे का बनवलेला आहे? कारण आम्ही याजकीय सेवा करावी. आम्ही पवित्र होऊन देवासमोर उभा राहावं, ख्रिस्तासमोर त्या पवित्र स्थानात यावं. यासाठीच आम्हाला निर्माण केलेलं आहे, यासाठीच मंडळीला निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून
जेव्हा पेत्र म्हणत आहे की आम्ही धोंड्यासारखे रचले जात आहोत, पेत्र स्वतः म्हणत आहे की मी कोण आहे, एक धोंडा आहे, आणि ख्रिस्त कोण आहे, तो खडक आहे. बघा अनेक वेळेस ते वचन असलेलं की पेत्र म्हणलेल्या खडकावर नाही. पेत्रानं कबुली दिली. लक्षात ठेवा ख्रिस्ताबद्दल, आणि मग ख्रिस्त म्हणत आहे ह्या खडकावर, म्हणजे ह्या कबुली ज्या ख्रिस्ताबद्दल दिलेल्या आहे त्या खडकावर, म्हणजे माझ्यावर मी ती माझी काय करणार आहे, मंडळी रचणार आहे. बघा पेत्र धोंडा होता, खडक कोण आहे, ख्रिस्त आहे. बघा धोंडे किंवा दगड काय आहे, हे एक इंडिव्हिज्युअल बिलिव्हर्स आहेत, वैयक्तिक ख्रिस्ती विश्वासणारे कोण आहेत, धोंडे आहेत. आणि म्हणून दोन दगड किंवा धोंडे एकसारखे नसतात. तुम्ही आणि आम्ही एकसारखे नाही आहेत. आम्हाला प्रत्येकाला, आपण एक युनिक क्रिएचर आहोत. आम्हाला परमेश्वरानं अद्भुत रीतीने बनवलेलं आहे. आम्ही कुणासारखे नाही आहे, आम्ही आमच्यासारखे आहोत. आणि म्हणून बऱ्याच वेळा आम्ही दुसऱ्यांचं कॉपी करायला जातो, नाही का? काय गरज नाही आहे, कारण देवाचं वचन सांगते आम्ही धोंडे आहोत आणि कुठलाच धोंडा एकसारखा नाही. काय म्हणते देवाचं वचन सांगा, पहिले करिंथ याचा 12वा अध्याय, पहिले करिंथ याचा 12वा अध्याय 12 पासून 23व्या वचनापर्यंत लक्ष देऊन ऐका, किती सुंदर आहे. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. बघा इथं काय लिहिलंय, कोणी लावून ठेवलेलं आहे? देवाने. देवाने. आता ख्रिस्त म्हणत आहे की मी माझी मंडळी रचीन, आणि या मंडळीमध्ये आम्ही जे धोंडे आहोत, जे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत, हे कोणी, मी हात आहे का डोळा आहे का कान आहे का पाय आहे हे महत्वाचं नाही. आम्ही जे आहोत ते कुणी लावलेलं आहे त्या शरीरात? देवाने आपल्या इच्छेप्रमाणे काय केलेलं आहे? शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवलेला आहे. पुढं, ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कुठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहे. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. किती सुंदर, हे युनिकता आहे, हे विविधता आहे. मंडळीमध्ये जे धोंडे आहेत, जे अवयव आहेत शरीराचे, हे मंडळीतील विश्वासणाऱ्यांना दर्शवत आहेत, कुठल्या संस्थेला दर्शवित नाहीत, कुठल्या वेगवेगळ्या संघटनांना दर्शवित नाहीत. तर क्लिअर बायबल सांगतं की हे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत. आणि हे अवयव जसे पेत्र म्हणत आहे की आम्ही धोंडे आहोत वेगवेगळ्या आकाराचे, तसे आम्ही अवयव त्या मंडळीत वेगवेगळे अवयव आहोत. आणि हे अवयव आम्ही म्हणू शकत नाही. हात आपल्याला म्हणू शकत नाही की मला हात का केलं म्हणून, मला पाय का केलं नाही. जेव्हा जन्मला परमेश्वराने जेव्हा आम्हाला निर्माण केलं, हाताला हाताच काम दिलं, पायाला पायाच काम दिलं, डोळ्याला डोळ्याच काम दिलं. हे परमेश्वराची योजना आहे, लक्षात ठेवा. आज मंडळीमध्ये आम्ही वेगवेगळे अवयव आहोत.
आणि म्हणून आम्ही एकमेकांना तुच्छ लेखू नये, एकमेकांना कमी लेखू नये, एकमेकांचा तिरस्कार करू नये, तर आम्ही एकत्र काय करावं, एक शरीर म्हणून आम्ही काय करावं, काम करावं. आणि हे मंडळीचं काम आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मंडळी कोण आहे? मंडळी ही तारण पावलेल्या लोकांचा समूह आहे, जगातून बाजूला केलेल्या लोकांचा समूह आहे. मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे, आपण बघितलं. मंडळीच्या द्वारे ख्रिस्ताचं गौरव केलं जातं. मंडळी कोण आहे? ख्रिस्ताची मंडळी म्हणजे पत्नी किंवा वधू आहे. आणि मंडळी ही जिवंत धोंडे किंवा धोंड्याप्रमाणे बांधली जात आहे. कुणावर? ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर. तुम्ही आम्ही कोण आहोत विश्वासणारे म्हणून? मंडळीमध्ये तुम्ही आणि आम्ही कोण आहे? मंडळी काय बघितली आपण. तुम्ही आम्ही त्या मंडळीत कोण आहोत? आम्ही धोंडे आहोत. वेगवेगळ्या आकाराचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला ठेवलं जाणार आहे. मंडळीत वेगवेगळे अवयव आम्ही आहोत, वेगवेगळं कार्य आम्हाला करायचं आहे. म्हणून दुसरा करतो ते जर हात करतो ते जर पाय करायला लागलं, किंवा हात करतो तेच डोळे करू शकणार आहेत का? नाही करणार आहे. डोळ्यानं डोळ्याच काम करावं, हातानं हाताच काम करावं. ही मंडळी आहे प्रिया. आणि आज मंडळीमध्ये हेच चाललेलं आहे की हात म्हणतो पाय मला केला असतं बरं झालं असतं, पाय म्हणतो डोळा मला केला असतं बरं झालं असतं. पण जेव्हा आम्ही मंडळीबद्दल शिकतो, आम्हाला समजतं की प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला एका विशिष्ट कारणासाठी मंडळीत ठेवलेलं आहे. आणि परमेश्वराची इच्छा आहे, ख्रिस्ताची इच्छा आहे की मंडळीमध्ये असताना आम्हाला दिलेलं जे दान आहे, आम्हाला दिलेलं जे गुण आहे, आम्हाला दिलेलं जे काही कृपादान आहे, ते आम्ही मंडळीत वापरावं आणि आम्ही आमचं कार्य करावं. आता ही मंडळी जेव्हा आम्ही म्हणतो, ख्रिस्त म्हणतो मी उभा करणार आहे, ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताची मंडळी आहे. किती सिक्युअर आहे मंडळी. मग आम्ही जर मंडळीचा भाग आहोत ख्रिस्ताच्या, तर आम्हाला माहित पाहिजे. आम्ही बघा, आम्ही कुठलीही गोष्ट घेतो, पहिला आम्ही आमची सिक्युरिटी काय आहे. कुठं डिपॉझिट करताना आम्ही म्हणतो ती बँक बरोबर आहे का नाही. कुठं नोकरीला जाताना आम्ही म्हणतो ही नोकरी सिक्युअर आहे का नाही. घर बांधताना म्हणतो आम्ही ते घर नीट आहे का नाही. पण जेव्हा आम्ही मंडळी म्हणतो, चर्च म्हणतो, हाऊ सेक्युअर इज द चर्च. मंडळी ही किती सेक्युअर आहे. 18व्या अध्यायाचा दुसरा भाग काय म्हणतंय, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीही चालणार नाही. आता बऱ्याच लोकांना याचा अर्थ समजत नाही. आता हे ख्रिस्तानं म्हणलेलं आहे, लक्षात ठेवा. या मंडळी पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. हे जर आम्हाला समजायचं आहे तर आम्हाला मागं जुन्या करारात जायला पाहिजे. आम्हाला हिब्रू कल्चर माहीत पाहिजे, हिब्रू वाक्य प्रचार आम्हाला माहीत पाहिजे, हिब्रू लोकांची त्यावेळची काय काय म्हणतो जीवनशैली होती ही समजायला पाहिजे. जेव्हा आम्ही येशू ख्रिस्त बोलत आहे, द्वाराचे काय द्वार. बघा, जे ऐकत होते त्यांना ते सगळं समजत होतं, कारण ते त्या पिढी माहीत होती, त्यांना ते वाक्यप्रचार माहीत होतं. पण आज आम्ही ॲडव्हान्स आधुनिक जगामध्ये राहत आहोत, त्यामुळे आम्हाला हे लगेच समजत नाही. आणि म्हणून आम्हाला जुन्या काळातलं हिब्रू भाषा, हिब्रू कल्चर, त्या ठिकाणी वाक्यप्रचार आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, आम्हाला अनेक इन्सिडन्स आम्हाला जुन्या करारात पाहायला मिळतात, नव्या करारातही आम्हाला पाहायला मिळतात की मंडळी त्या शहरातले, त्या मंडळी, त्या काय म्हणतो आपण मंदिरातले जे वडील लोक होते, वडील हे नेहमी द्वार असायचं, त्या गावाचं द्वार असायचं, त्या द्वाराजवळ बसलेले असायचे. बघा तुम्ही, अनेक कथा आहेत पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मंडळीतले जे एल्डर्स आहेत, मंदिरातले जे वडील आहेत, हे नेहमी गावाच्या बाहेर जे द्वार असायचं, त्या द्वाराच्या बाहेर द्वाराजवळ हे एल्डर्स काय करायचे, बसायचं. आता जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा त्या द्वारातूनच काय निघायचे, सैन्य बाहेर पडायचे.
युद्धाला सैन्य बाहेर पडायचं. आता येशू ख्रिस्त काय म्हणतो, मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे, बघा अधोलोकाचे द्वार हे कशाला दर्शवित आहे या वचनामध्ये, हे सैतानी शक्तीला आहे. आता हे द्वार काय आहे, हे सैतानाचं द्वार आहे, तो येशू ख्रिस्त म्हणताय. आणि या सैतानाच्या द्वारातून अधोलोकाचं द्वार आहे, त्याच मंडळीसमोर काही चालणार नाही. यापुढे तिच्या पुढे, मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. किती महत्वाचं प्रगटीकरण येशू ख्रिस्त मंडळीला देत आहे की मंडळीवर कितीही सैतानाचे आक्रमण येऊ देत, कितीही सैतान मंडळीच्या विरुद्ध कुयुक्त्या करू देत, कितीही आक्रमण करायचा प्रयत्न करू देत, येशू ख्रिस्त म्हणतो मी मानलेल्या मंडळीवर मी खडक आहे, आणि या खडकावर रचलेल्या मंडळीवर अधोलोकाच्या द्वाराचं म्हणजे जे इव्हिल फोर्स आहे, जे सैतानी शक्ती आहे, तिचं काय होणार नाही, काहीच चालणार नाही. काहीच म्हणलेलं आहे, काहीच चालणार नाही. बघा इफिस्करस पत्र फार सुंदर आहे. सगळ्या मंडळीचं जर रहस्य कुठं असेल तर आम्हाला या इफिसच्या पत्रामध्ये पाहायला मिळतं. काय म्हणतो तो, कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. आमचं युद्ध कुणाबरोबर आहे, आकाशातील दुरात्मे या सैतानाबरोबर आहे. पण आम्हाला एक खात्री दिलेली आहे की ह्या अधोलोकाच्या द्वाराचं, अधोलोकाच्या ज्या सैतानाच्या शक्तीचं मंडळीवर काहीही बाधा होणार नाही. ते अटॅक करणार नाहीत म्हणून सांगितले का, करणार. आणि येशू ख्रिस्तानं त्याच्या मंडळीला सावध केलेलं आहे की मी गेल्यावर जसा माझा छळ केला तसा तुमचाही ते काय करतील, छळ करतील. आणि आम्ही पाहतो पहिल्या शतकातील मंडळीचा कसा छळ केलेला आहे. योहान सोडला तर सगळ्यांचं काय केलेलं आहे, छळ झालेला आहे. अमानुष प्रकारे त्यांना काय केलेलं आहे, मारलेला आहे. पहिल्या शतकात छळ. पण आज किती वर्ष झाले, 2000 वर्ष झाले. 2000 वर्ष मंडळीचा छळ होत आहे. पण आज ही 2000 वर्ष झाले, आज मंडळी उभी आहे ख्रिस्ताची गौरव करण्यासाठी. हे ख्रिस्ताचं अभिवचन आहे की या अधोलोकाच्या द्वाराचं मंडळीवर काहीही चालणार नाही. प्रियानो, मंडळी कधीपर्यंत उभी आहे, जोपर्यंत ख्रिस्त येणार आहे. आणि कुणाला घ्यायला येणार आहे, फक्त आणि फक्त मंडळीला घ्यायला येणार आहे. आज तुम्ही आणि आम्ही मंडळीचा भाग आहोत का, त्या ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर रचली जात असलेल्या, त्या इमारतीवर रचली जात असलेल्या त्या शरीराचे आम्ही अवयव आहोत का, आम्ही त्या इमारतीचे धोंडे आहोत का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे का, आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीचे भाग आहोत का. भाग आहोत म्हणजे कोण, तारण पावलेले, ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा तारणारा म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे का. आज आम्ही या मंडळीचा भाग म्हणून स्वतःचं जीवन प्रेषितीय सिद्धांतावर, संदेशशास्त्रांवर, पालखी सेवेच्या द्वारे, इव्हॅन्जेलिकल स्वार्थेच्या कार्याद्वारे, शिक्षकाच्या कार्याद्वारे आम्ही आमचं जीवन, आध्यात्मिक जीवन बांधत आहोत का. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज आम्ही बांधणारे आहोत का. आम्ही स्वतःचे जीवन आम्ही ख्रिस्ताच्या पालन पोषण करणाऱ्या सगळ्या वचनाच्या द्वारे. बघा मंडळीला त्यानं जलरूप वचनरूपी जलस्नानाने ते रोज आम्हाला आंघोळ घालतो. आज आम्ही ती घालून घेत आहे का. आज आम्ही त्या वचनावर वाढत आहोत का. आम्ही निर्दोष, निष्कलंक, डागविरहित, सुरकुतीविरहित आम्ही बनण्याचा प्रयत्न करत आहोत का. आज कुठेतरी आम्ही विचार करूया
आज आम्ही मंडळीत आहोत तर मंडळीमध्ये आमचा भाग, आमचा वाटा आम्ही पूर्ण करत आहोत का? मंडळीचा भाग म्हणून, मंडळीचे अवयव म्हणून माझी जबाबदारी जी मला मंडळीत आहे ती मी पूर्ण करत आहोत का? आज आम्ही सैतानाच्या त्या शक्तीच्या समोर आम्ही उभा आहोत का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंडळीचं कार्य, मंडळी कोण आहे? जी ख्रिस्ताचं गौरव करते. आज मी मंडळीमध्ये ख्रिस्ताचं गौरव करायला उभे आहे का? फार महत्वाचं आहे प्रियानो. जेव्हा आम्ही ह्या तिन्ही गोष्टी आम्ही बघतो, कोण बांधत आहे? ख्रिस्त मंडळीला बांधत आहे. ख्रिस्त मंडळी कोण आहे? ख्रिस्ताची वधू आहे. तारण पावलेल्या लोकांचा समूह आहे. ख्रिस्ताचा गौरव करणारे लोक आहे. आज आम्ही करत आहोत का? आज मंडळी म्हणून आम्ही स्वतःला बांधत आहोत का? आज कुठेतरी आम्ही थांबूया प्रियानो. आणि मंडळीचं जेव्हा आम्ही अभ्यास करतो, आम्ही धोंडे आहोत. आम्ही त्या बांधणाऱ्याच्या हातामध्ये पडणं आणि तो आमची खपरी कुठं लावल तिथं आमचं काय, आम्ही काय करायचं आहे? आम्ही काम करायचं आहे. त्या बिल्डिंगला आम्ही आधार द्यायचा आहे. बघा, बांधणारा ठरवतो तो दोंडा कुठं बसवायचा आहे. बरोबर आहे ना? तो कुठेही बसवत नाही. प्रत्येक दोंड्याचा आकार बघतो आणि तो तिथं त्याला काय करत आहे? ठेवत आहे. तसं ख्रिस्ताने आम्हाला आमचा आकार बघून, आमचं सामर्थ्य बघून, आम्हाला दिलेले गुण बघून आम्हाला जिथं तिथं काय केलेलं आहे? ठेवलेलं आहे. ख्रिस्त म्हणतो मी माझी मंडळी रचीन. आज आम्हाला हे सत्य समजणं गरजेचं आहे. आणि मंडळीमध्ये आम्ही आमची जबाबदारी काय आहे हे जाणून आम्ही चालणं हे फार गरजेचं आहे. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ प्रभू तो आम्हाला दिलीस. आणि या वचनांमधून प्रभू तुझी मंडळी आणि त्याबद्दलचं तुझं भविष्य, आणि आज प्रभू आमची जबाबदारी तो आम्हाला पुन्हा एकदा अधोरेखित केलीस म्हणून तुझे आम्ही आभार मानतो प्रभू. आम्ही मंडळी म्हणून प्रभू तुझ्या पायावर, तुझ्यावर आम्ही रचले जात आहोत प्रभू. पवित्र आत्मे ये आणि तू आम्हाला चालव या जीवनामध्ये प्रभू. आध्यात्मिक रीतीनं प्रभू आम्हाला वाढण्यासाठी प्रभू तो आम्हाला तुझा पवित्र आत्मा पाठवलेलास. तो पाराकलेत आमच्या बरोबर सोबतीला आम्हाला हातात हात धरून नेणारा तो आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस. आणि तो आम्हाला हे सांगितलेलं आहेस प्रभू की आत्म्याच्या प्रेरणेनं चाल. प्रभू आज तुझ्या मंडळीबद्दल तो आम्हाला शिकवलंस प्रभू. तुझे आम्ही आभार मानतो प्रभू. प्रभू या मंडळीचा भाग आम्हाला होऊ दिलास म्हणूनही तुझे आम्ही आभार मानतो प्रभू. आज या मंडळीचं महत्व आणि या मंडळीमध्ये प्रभू आमचं स्थान तू आला पुन्हा एकदा आम्हाला तू सांगितलंस म्हणून तुझे आम्ही आभार मानतो. हो दे प्रभू आमची जीवन प्रभू तुला गौरव देणारे, आमची जीवन प्रभू तुझ्यासमोर निष्कलंक, निर्दोष, डागविरहित, सुरकुतीविरहित असं आम्ही तुला सादर व्हावं, आम्ही तुझ्या समोर यावं प्रभू. यासाठी प्रभू तू वचनरूपी जलस्नानाने प्रभू तुझ्या मंडळीला तू आंघोळ घालत आहेस. तू तिला शुद्ध आणि पवित्र करत आहेस. तुझे आम्ही आभार मानतो प्रभू. त्या रक्ताच्या द्वारे प्रभू तो आम्हाला विकत घेतलेला आहेस. ती खंडणी भरून प्रभू आम्ही परके होतो प्रभू. आम्ही दुष्कर्म करणारे होते प्रभू. आम्ही परके होतो प्रभू. पण तू आमच्यावर दया केलीस प्रभू. तू आमच्यावर कृपा केलीस प्रभू. आणि आम्हाला तुझ्या मंडळीचा भाग होण्याची प्रभू ही सुंदरशी संधी दिलेली आहेस प्रभू. तू आम्हाला निवडलंस प्रभू तुझे लोक म्हणून. आभार मानतो प्रभू. जे ऐकत आहेत प्रभू, जे उपस्थित आहेत प्रभू, त्या सर्वांना प्रभू तुझ्या मंडळीत तुझे आशीर्वाद, तुझं त्या मंडळीचं भविष्य प्रभू तू अधोरेखित केलेलं आहेस.
तुझे आभार मानतो आणि त्या गांभीर्यानं प्रभू या मंडळीचा भाग होऊन आमची जबाबदारी प्रभू पूर्ण करण्यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्य कर, कृपा कर प्रभू, आणि होऊ दे प्रभू आमच्याद्वारे फक्त तुझं आणि तुझं करू. आज प्रार्थना करत आहे प्रभू मंडळीतील जे आजार आहेत प्रभू, जे दुखणं येत आहेत प्रभू, त्या सर्वांसाठी प्रभू आज